भाऊ ही मुळे धाराशिव जिल्ह्यातलं आहे. त्यांचं काठी सावरगाव आहे. त्याच्यामुळं तुम्हाला पुण्याला जायची काही गरज नाही. आणि आता म्हणल्याप्रमाणे दादाने की सोलापूरमध्ये मी दशरथ कसबे डीके तिथं तुमची सेवा करण्यासाठी अहोरात्र उपस्थित आहे. त्याच्या पुढं पुण्याला असेल मुंबईला असेल माझा भाऊ आहे. पण आम्ही जो उमेदवार सुनीलभाऊ बनसोडे जो महायुतीचा उमेदवार आहे त्यांचं चिन्ह आहे धनुष्यबाण. येत्या 7 तारखेला मी शहापूर मतदारसंघाच्या सर्व माझ्या माता भगिनी नाही तिथं बंधूंनी वडीलधारी मंडळी विनंती करतो तुमचा शब्द आमच्यासाठी अटळ असणार आहे. तुम्ही जे काम सांगता जिल्हा परिषदचं ते काम आम्ही सुनील मालक असतील किंवा दादा असतील या सर्वांचा शब्द आम्ही शेवटपर्यंत पाळू. तर माझे भाऊ काही बोलत नसतात पण आम्ही काम करून दाखवणार आहे सुनील मालक. तेव्हा मी सर्वांना विनंती करतो की आपले मतभेद जे काय असतील ते बाजूला ठेवा. आजचा दादानं म्हणल्याप्रमाणे 25 ते 30 वर्ष भारतीय जनता पार्टी सत्ता जाणार नाही. तेव्हा सर्वांना विनंती करतो की आपल्या भागाचा आपल्या नगराचा विकास करण्यासाठी महायुतीचे उमेदवार सुनील बनसोडे यांचं चिन्ह आहे धनुष्यबाण. त्या धनुष्यबाण समोर बटन दाबून त्यांना प्रचंड अशा बहुमताने विजय करा आणि आपल्या जे काही कामं असतील ते काम आपण करून घ्यावे. आणि सोलापूर शहरामध्ये ह्या गावच्या कुठल्याही नागरिकाला कसलीही अडचण आली सुनील मालक मला फोन करा. मी तुमच्या सेवेसाठी 24 तास उपलब्ध असेल एवढं सांगून या ठिकाणी थांबतो. सर्वांना विनंती करतो येत्या 7 तारखेला धनुष्यबाणापुढील चिन्ह दाबाव व सर्व उमेदवार आपले जे कोणी या सगळ्या पॅनलमधले असतील त्या सर्वच उमेदवारांना आपण निवडून द्यावे ही विनंती करतो. आणि उद्यापासून मी रोज सकाळी भाऊ बरोबर आहे. आत्ताच म्हणल्याप्रमाणे आमची टीम बाजूला ठेवू पण तुमची स्थानिकाची टीम गरजेची आहे गाव पातळीला. कारण की तुम्ही आता आम्हाला कोण आहे काय कळणार नाही किंवा कोण आता मोप तोंडानं मला ओळखतात मी ओळखतो पण नावानिश्चित मला कळलं पाहिजे किंवा अमुक अमुक गावचे हे गाव काय ते पाटील आहेत किंवा उपसरपंच आहेत सरपंच आहेत किंवा अनेक काय पद आहेत मंडळ आहेत अध्यक्ष आहे अमुक ह्या सगळ्या गोष्टी या सगळ्याच पदाधिकाऱ्यांना जवळ करा. कोणालाही नाराज करू नका. आपल्याला जास्तीत जास्त मतानं या पॅनलला निवडून आणायचं आहे एवढं त्या ठिकाणी विनंती करतो थांबतो. आणि सुनील मालकांचा मी आभार मानतो. तुम्ही आपण वेळ दिला पण सर्वांना विनंती करतो 7 तारखेपर्यंत आपण सर्वांनी असंच वेळ द्यावं आणि 9 तारखेला आपण जल्लोष केल्याशिवाय राहणार नाही एवढं लक्षात ठेवा. सांगतो